आज पैसे वाटप झालेच पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 18 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी आज बँका ज्या आहेत त्या चालू असणार आहेत आणि आज त्यामुळे प्रत्येक महिलेला किंवा निवडक महिलांना पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. 40% महिलांना आज पैसे भेटणार आहेत. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या महिलांना भेटले आहेत त्यापैकी 40% महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या होत्या आणि त्या महिलांना आज पैसे 100% भेटणारच आहेत. याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत यूट्यूबवर सर्वात अगोदर. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब लगेच करून टाका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. 8 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत की या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही पैसे चेक करण्यासाठी तयार राहायचे आहे. कारण की तुम्हाला जर या निवडक बँकेमध्ये खाते असेल तुमचे तर तुम्हाला पैसे 100% भेटणारच आहेत. महिलांचे भरपूर प्रश्न होते, सर आम्ही या बँकेत खाते उघडलेले किंवा आम्ही सुरुवातीला फॉर्म भरले होते, लवकर फॉर्म भरले होते, तरी देखील अजूनपर्यंत ₹1 आला नाही. नेमकं कशामुळे पैसे आले नाही किंवा पैसे आम्हाला कधी येणार? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण आज देणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा तुमच्या जिल्ह्यात आज पैसे येणार का नाही, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज पैसे येणार, कोणत्या निवडक महिला असणार आहेत की त्या महिला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांना पैसे भेटणार किंवा इतर राहिलेल्या गोष्टी भेटणार. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे आज सोमवार आहे आणि आज महिलांनी तयार राहायचे आहे. बँकात 100% गर्दी होणारच आहे. कारण की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला पैसे वाटप करणार आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेची. कारण की आतापर्यंत भरपूर उशीर झालेला आहे. आता उशीर होणार नाही. आता फक्त होणार तर फक्त पैसे वाटपच होणार, अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळालेली आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे नेमकं त्या बँका कोणत्या आहेत की त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर मग मात्र तुम्हाला आज पैसे भेटल्याशिवाय राहणार नाहीत. यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वपूर्ण बँक ठरणार आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. याच्या अगोदरही सांगितले आहे आणि परत एकदा सांगतो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि उर्वरित 7 बँका आपण पाहूयाच, परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट जाणून घेऊया. महत्त्वपूर्ण म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार. तर जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर कोणत्या जिल्ह्यातून असाल ते कमेंटमध्ये आपल्याला सांगायला विसरायचे नाही. पहिला जिल्हा आहे पुणे, कारण की पुणे जिल्ह्यात अजूनपर्यंत भरपूर महिला अशा आहेत की त्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. तेथे ₹1 काही महिलांना भेटलेला नाही. त्याच्यानंतर रायगड असेल, रायगडमध्ये तर वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला होता आणि पार पडून देखील त्या ठिकाणी भरपूर महिला 100% राहिलेल्याच आहेत. त्याच्यानंतर सातारा असेल, सांगली असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, तर इकडच्या जिल्ह्यात आतापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि त्याच महिलांना आज पैसे येणार आहेत. ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत किंवा फक्त 7,500 फक्त एकच हप्ता भेटला किंवा 2च हप्ते भेटले आणि काही महिलांना तर ₹1 पर्यंत भेटलेला नाही अजूनपर्यंत, अशा सर्व महिलांनी आज तयार राहायचे आहे. आणि आपण त्या बँकांकडे वळूया. नेमकं बँका कोणत्या आहेत तर हे पहा, ज्या बँका राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि ज्या बँकेनं तुमचे आधार कार्ड व्यवस्थितरित्या लिंक आहे, अशा प्रकारच्या 7 ते 8 बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोठ्या बँका असतील त्या SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल किंवा इतर इंडियन बँक असेल, तर या सर्व बँकेमध्ये आज पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक आहे किंवा सर्व गोष्टी क्लिअर आहेत. आणि त्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹2100 वादा केला होता, परंतु आता तो वादा वाढवून ₹2100वरून डायरेक्ट ₹3000 प्रति महिन्याला पैसे भेटणार, अशा प्रकारचे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही. आता पैसे कमी नाही तर प्रत्येक महिन्याला बहिणींसाठीचे मोठे गिफ्ट असणार आहे. ₹3000 प्रत्येक महिन्याला महिलांना भेटणार आहेत. आता फक्त निवडक महिला आहेत. हे पहा, इथून पुढे जे पैसे भेटणार आहेत ते फक्त काही निवडक महिलांनाच भेटणार आहेत. सरसकट आता पैसे वाटप करण्याचे त्यांनी बंद केलेले आहे. फक्त निवडक महिलांनाच, आणि ज्या महिलांचे स्टेटस असे असेल तरच पात्र. ते स्टेटस नेमकं कसे पाहिजे ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. हे पहा, सरकारला आता उशीर नाही. आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. 3000 अधिक 3000 म्हणजे डिसेंबर अधिक जानेवारी या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात ₹6000 डायरेक्ट जमा होणार आहेत. हे किती तारखेला जमा होणार त्याची तारीख देखील लगेच सांगून टाकतो. आणि जर ₹3000 पहिला हप्ता आला नाही तर 21 अधिक 21 म्हणजे ₹4200 देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता महिलांना आजच पैसे मिळणार आहेत, परंतु कोणत्या निवडक महिला असणार आहेत त्यांना आज मिळणार, काही महिलांना 2 दिवसांनी मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या दिवसाला पैसे मिळणार किंवा वेगवेगळ्या वेळेला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आज कोणत्या महिलांना नेमकं पैसे मिळणार ते आपण जाणून घेऊया.
फक्त याच निवडक महिलांना म्हणजे हे पहा स्टेटस तुम्ही फॉर्मचे स्टेटस चेक करू शकता इथे. अशा प्रकारची वेबसाईट आहे. भरपूर महिलांचा प्रश्न होता. याच्या अगोदर आपण व्हिडिओ बनवले त्यामध्ये महिलांनी विचारलं, "सर आमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करायचे आहे. आम्ही बाहेरून फॉर्म भरला आहे. कशा पद्धतीने स्टेटस चेक करायचे किंवा आम्हाला पासवर्ड माहीत नाही" किंवा भरपूर महिलांच्या अडचणी होत्या. तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतो फॉर्मचे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे तुम्हाला. तर यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एकच काम करायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणजे कॉम्प्युटरवाल्याकडून भरला असेल, घरात मुलांकडून भरला असेल किंवा इतर कुठूनही तुम्ही फॉर्म भरला, अंगणवाडी सेविकेकडून जरी भरला असेल तरी देखील तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यांच्याकडे जायचे आहे आणि तुमचा फॉर्म भरल्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला एखादा फॉर्म दिला असेल किंवा लॉगिन आय डी आणि पासवर्ड त्या कागदवर कशावर तरी लिहून दिला असेल, ते तुम्ही घेऊन त्यांच्याकडे जायचे आहे त्यांना. किंवा तुमचे जर नसेल तर अडचण नाही, डायरेक्ट तुमचे जाऊन नाव सांगायचे आहे आणि आमच्या फॉर्मचे स्टेटस काय आहे ते नेमकं त्यांना तुम्ही त्यांना विचारायचे आहे. त्याच्यानंतर जर तुमचे फॉर्मचं अप्रूव्ह असेल, पहिली स्टेपमध्ये तुम्ही पास आहात, दुसऱ्या स्टेपमध्ये इथं नो असेल फॉर्मच्या शेजारी तर तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्येही पास आहात आणि तिसऱ्या ठिकाणी रजचिन्ह असेल तर तुम्ही तिसऱ्या स्टेपमध्येही पास आहात. त्याच्यानंतर पैसे तुम्हाला पडणार आहेत. परंतु जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, रिजेक्ट तर कोणाचा व्हायला नाही पाहिजे, परंतु जर झाला असेल किंवा या ठिकाणी यस येत असेल तर मग मात्र तुम्हाला इथून पुढे येणारे हप्ते भेटणार नाहीत किंवा अजूनपर्यंत ₹1 भेटलेला नसेल. हे पहा, जर फॉर्म अप्रूव्ह असेल आणि सर्व गोष्टी ओके असतील, हे संजय गांधी म्हणजे इथं येस नो कशामुळे येते, जर तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही योजनेचा जर लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते आणि पैसे इथून पुढे येणार ₹1 तुम्हाला भेटणार नाही. परंतु जर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचेच लाभार्थी महिला असाल तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला पैसे 100% भेटणारच आहेत. आणि आता काही महिलांना आज पैसे भेटणार आहेत, काही महिलांना उद्या पैसे भेटणार आहेत आणि काही निवडक महिलांना 24 तारखेच्या नंतर पैसे भेटणार आहेत. आता नवीन जे हप्ते आहेत 3,000 प्रति महिन्याला असेल किंवा ₹21 असेल तर हे पहा 24 नोव्हेंबर ही महिलांसाठीची अत्यंत मोठी आणि आनंदाची तारीख असणार आहे. कारण की याच तारखेला उर्वरित राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत किंवा नवीन हप्ता पडण्यास सुरुवात होणार आहे. सरकार कोणती 9 महिने योजनेला कोणी धक्कासुद्धा लावू शकत नाही. 9 महिने योजना 100% चालू राहणार आहे कारण की बजेट अप्रूव्ह झालेलं आहे. फक्त आता आचारसंहिता संपण्याची वाट पाहत आहेत लोक थोडी. आचारसंहिता संपल्याच्या नंतर एकदा पैसे पडायला चालू झाले की कोणाच्या खात्यावर 3,000, कोणाच्या खात्यावर 4,500, कोणाला 1,500, कोणाला 5,500, कोणाला 7,500 म्हणजे अशा प्रकारचे पैशांचा पाऊसच थोडक्यात होणार आहे. प्रत्येक महिलेला, महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीला पैसे पोहोचणारच अशा प्रकारचा वादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचे नाही. फक्त काय काम करायचे आहे तर तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एक अन्नपूर्णा योजना होती, त्याचे देखील पैसे आता येणार आहेत. फक्त आपले सबस्क्रायबर आहात तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतो, अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुम्ही कशा प्रकारे तुमच्या खात्यावर तुम्ही जमा करून घेऊ शकता ते फक्त आपल्या सबस्क्रायबर्सला सांगत आहे आपण. हे पहा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही लाभार्थी असाल, हे पहा अशी सबसिडी किती येते, ₹300 येते किंवा 350 काहीतरी अशी सबसिडी येते. परंतु जर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर मग मात्र तुम्हाला ₹350 नाही तर मग तुम्हाला मात्र पैसे सबसिडी किती भेटणार आहे तर तुम्हाला सबसिडी भेटणार आहे ₹2,500 डायरेक्ट. कारण की प्रत्येक महिन्याला ₹830 दरम्यान सबसिडी भेटणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. डायरेक्ट तुम्ही गॅस भरायच्या वेळेस गॅस भरताना बुकिंग करूनच गॅस भरायचा आहे. बुकिंग केल्याच्यानंतर तुम्हाला ₹2,500 भेटणार आहेत. परंतु जर तुमच्या नावावर गॅस नसेल, घरातील इतर व्यक्तीच्या नावावर गॅस असेल तर मग मात्र तुम्हाला सबसिडी येण्यास अडचण येऊ शकते. परंतु जर इतर व्यक्तीच्या नावावर गॅस असेल तर तुम्हाला ₹500 सबसिडी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत भेटू शकते. त्यामुळे टेन्शन घ्यायचे कारण नाही. कारण की गॅस दुसऱ्या नावावर असेल तर तुमच्या नावावर गॅस ट्रान्सफरचा फॉर्म भरून भेटतो. तुम्ही तिथे गेल्याच्यानंतर गॅस ट्रान्सफरचा फॉर्म देखील भरू शकता आणि तुमच्या नावावर गॅस करून ₹2,500 तुमच्या नावावर तुम्ही लगेच करून घेऊ शकता. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि भरपूर महिलांचा विषय होत असतो, सर ही योजना तर आता बंद पडणार का किंवा योजना बंद होणार का किंवा काय विषय काय होणार काय नेमकं, तर ते देखील तुम्हाला लगेच स्पष्ट करून सांगतो. हे पहा, ही योजना कोणतेही सरकार आले तर योजना चालू झालेल्या एकदा बंद होत नाहीत शक्यतो. कारण तुम्हाला माहिती असेल, निराधार योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल किंवा इतर कोणती योजना, संजय गांधी योजना असेल, तर या योजना पहा भरपूर दिवसापूर्वी चालू झालेल्या आहेत आणि अजूनही ती या योजना चालू आहे. त्यामुळे ही देखील योजना त्याचप्रमाणे राहणार आहे. बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि योजना कधी बंद पडणार नाही. परंतु थोडीशी महागाई नक्कीच वाढत आहे, ही तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आता भरपूर गोष्टी असतात, काहीचे चांगल्या गोष्टी असतात, काही थोडे खराब असतात. परंतु ही योजना चांगली आहे महिलांसाठी. ₹3,000 प्रत्येक महिलेला भेटत आहेत आणि याच अंतर्गत महिला
महिलांपर्यंत भरपूर अडचणी महिलांच्या दूर होत आहेत या योजना अंतर्गत. त्यामुळे योजना चालू राहायला पाहिजे. तुम्हाला नेमकं काय वाटतं, योजना चालू राहायला पाहिजे की बंद राहायला पाहिजे? सध्या तर 9 महिन्याचे बजेट फिक्स झालेले आहे. महिलांना 5 महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि आता 4 महिन्याचे पैसे महिलांना येण्यासाठीचे राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे आले की नाही किंवा तुम्ही येणाऱ्या हप्त्याची वाट पाहत आहात की नाही, हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायला विसरायचे नाही. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमचा जिल्हा देखील तुम्ही सांगू शकता, जेणेकरून आपल्याला देखील सर्वे करण्यास मदत भेटेल. आणि अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ कंटिन्यू येत असतात. त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.